29 शहरातील 29 CLFचे सर्व पदाधिकारी, त्यांच्यासोबत 29 शहरातील आलेले सर्व शहर अभियान व्यवस्थापक असतील, APO असतील किंवा नगरपालिकांचे अधिकारी असतील, यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी, आजच्या एकदिवसीय कार्यशाळेचं शेवटचं समापनासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आणि नुसतं मार्गदर्शनच नव्हे तर याच्यानंतर आजच्या दिवसभरात जे काही CLC मंजूर झालेले आहेत त्या CLCचे आदेशसुद्धा देण्यासाठी आपल्या राज्याचे, आपल्या योजनेचे राज्य अभियान संचालक तसेच नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे माननीय आयुक्त तथा संचालक आदरणीय श्री किरण कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांच्या आयोजनात किंवा ज्यांच्या यजमानतेखाली हा कार्यक्रम चालू आहे हे कोकण विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त श्री रवींद्र जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कोकण विभागात येणाऱ्या 5ही जिल्ह्यांचे जिल्हा प्रशासन अधिकारी किंवा जिल्हा सहआयुक्त हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि DRDM ऑफिसचा सर्व स्टाफ, सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. आज दिवसभरात वस्तुस्थ आपण ही जी कार्यशाळा ठेवलेली आहे या कार्यशाळेमागचं मूळ हेतू आणि मूळ संकल्पनाच ही आदरणीय सरांची आहे. आणि त्याच्यामागची संकल्पना अशी होती की ही योजना सुरू झाली 2014 पासून, आज आपण 2022 आहोत आणि मागच्या इतक्या 7-8 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात केवळ फक्त 44 इतक्याच CLC स्थापन झालेल्या होत्या. सरांचा CLC या संकल्पनेवर इतका फोकस आहे की गेल्या वर्षी म्हणजे कोरोनाच्या काळातच सरांनी CLCची पुस्तिका प्रकाशित करून ही पुस्तिका आपण सर्व ठिकाणी ती वाटली, वितरित केली आणि CLCच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं म्हणजे इतका भर की CLCची पुस्तिका प्रकाशित करणं, CLC सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आदरणीय सरांच्या काळात झालेले आहे. त्यांच्या संकल्पनेत ना की केवळ महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये फक्त 44 CLC आहेत आणि बाकीच्या उर्वरित शहरांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे झालेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे ही संकल्पना मांडली की आपण प्रत्येक विभागामध्ये विभागनिहाय आपण कार्यशाळेचं आयोजन करू. 1 दिवसाची कार्यशाळा सर्व. दुसरी संकल्पना की याच्यापूर्वी CLC हे वेगळी एंटिटी असायची, त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन व्हायचं आणि CLF तर होतीच, म्हणजे एका शहरात 2-2 वेगळं रजिस्ट्रेशन करायचं. ही पण संकल्पना आदरणीय सरांनी मांडली की याच्यापुढे प्रत्येक CLF हीच CLC असेल, आपण स्वतंत्र दुसरी आपण CLC करणार नाही, तर CLFला CLCचा दर्जा, ही सुद्धा संकल्पना आदरणीय सरांनी मांडली आणि त्याच्यानुसार आज आपण या ठिकाणी आलेलो. एका दिवसाच्या कार्यशाळेत सगळ्यांना बोलवायचं, सर्व CLF त्यांचे प्रस्ताव घेऊन येतील CLCचे, या प्रस्तावांची स्क्रुटिनी केली जाईल, त्याच्यातल्या त्रुटी असतील तर त्या याच कार्यशाळेत दुरुस्त केल्या जातील, परत कोणाला पाठवायचं नाही. अगदी काही मेजर असतील तर गोष्ट वेगळी, पण काही मायनर असतील तर त्याचा उदाहरणार्थ त्यातला बिझनेस प्लॅन वगैरे जर काही असेल तर तो इकडेच दुरुस्त करून घ्यायचा, अशा प्रकारचं एक नियोजन आपण केलं आणि त्याच्यानुसार आपण हे 1 दिवसाची कार्यशाळा ठेवली. आणि सर मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की रवींद्र जाधव सरांच्या नेतृत्वाखाली सर्व DAOंनी परिश्रम घेतल्यामुळे आपण कोकण विभागात सर 29 शहरं अशी होती की ज्या ठिकाणी CLC स्थापन झालेली नव्हती. या 29च्या 29 शहरांनी त्यांचे प्रस्ताव आणलेले आहेत, ते परिपूर्ण प्रस्ताव आहेत, त्यांची छाननी झालेली आहे, त्याची स्क्रुटिनी झालेली आहे, टिप्पणीवरती जाधव साहेबांच्या सह्याही झालेल्या आहेत, आता आदेशही त्याचा होणार आहे. आणि सर 29 पैकी 29 सर्व शहरांनी या ठिकाणी CLCचे प्रस्ताव सादर केले आणि ते परिपूर्ण आहेत. त्याच्यामुळे सर 100% या ठिकाणी हे झालेलं आहे. मी सर्व CLFचं आणि जाधव साहेब आणि सर्व जिल्हा सहआयुक्त यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर आपल्या वतीने. आणि या ठिकाणी हे सर्वजण जमलेले आहेत, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. याच्यानंतर CLCच्या माध्यमातून त्यांनी काय काय केलं पाहिजे याच्याबाबत आपल्या राज्य अभियान व्यवस्थापकांनी आणि त्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हेस्टचे राजन नागरे सर आणि त्यांची टीम आलेली आहे, तर यांनी पण मार्गदर्शन केलं यांना की त्यांनी काय केलं पाहिजे. आणि सगळ्यात आपल्यासाठी सगळ्यात भाग्याचा गोष्ट आपल्या सर्वांसाठी म्हणजे आदरणीय सर हे आपल्याला कोकण विभागाला त्यांनी वेळ दिलेला आहे
आणि सगळ्यात दुसरं सांगतो, साहेब आता आपल्याला बोलणार आहेत आणि बाकीच्या विभागांना आज साहेब इथे आपल्याशी जे बोलणार आहेत त्याचं व्हिडिओ शूट होणार आहे. बाकीच्या विभागांना ते व्हिडिओ शूट दाखवलं जाणार आहे. पण आपण सर्व भाग्यवान आहोत की सर आपल्याशी प्रत्यक्ष या ठिकाणी संवाद साधणार आहेत. तर मी आता कोकण विभागाचे सहायुक्त माननीय रवींद्र जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द व्यक्त करावेत, मनोगत व्यक्त करावं. कोकण विभागातील शहर उपजीविका केंद्र यासाठी मान्यता देण्यासाठी जी आज कार्यशाळा आयोजित केली आहे यासाठी उपस्थित असलेले आपल्या नगर परिषद संचालनालयाचे सन्माननीय आयुक्त तथा संचालक आदरणीय किरण कुलकर्णी सर, CDMAचे NLMचा कार्यभार पाहणारे उपायुक्त श्री रविदास धनकुकर साहेब, त्यांचा पूर्ण स्टाफ, माझे कोकण विभागातील सर्व जिल्हा आयुक्त सहकारी आणि सर्व या 29 शहरामधून आलेले आपण सर्व CLFचे पदाधिकारी आणि माझा स्टाफ. खरं तर CLC सेंटर स्थापन करण्यासाठीची पहिली कार्यशाळा ही कोकणात आयोजित गेली आणि पहिली कार्यशाळा घेण्याचा मान आम्हाला कोकण विभागाला मिळाला. आणि या कार्यशाळेमध्ये CLC सेंटरला मान्यता देण्याचे अधिकार माननीय आयुक्त तथा संचालक सरांनी हे सर्व विभागीय आयुक्तांना दिले. खरं तर त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देतो की अशा राज्यस्तरीय कामासाठी त्यांनी आमची निवड केली. मी खरोखर आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण अगदी 100% या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलात. आमचे सर्व सहआयुक्तसुद्धा या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले. खरं तर अतिशय चांगलं काम करण्याचं भाग्य तुम्हाला लाभतं आहे. मी सुद्धा महानगरपालिकेत उपायुक्त असताना या विभागाचा कार्यभार माझ्याकडे होता आणि सतत 3 वर्ष मी धुळे महापालिकेला होतो. 1 ते 3 क्रमांकामध्ये आमची महानगरपालिका या कामामध्ये असायची. खरोखर या शाखेमध्ये काम करताना अतिशय आनंद होतो. आपण भाग्यवान आहात यासाठी की गरीबातल्या गरीब वर्गासाठी आपण तिथं काम करत आहात. जे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असेल, राहणीमानाच्या बाबतीमध्ये असतील, जे अतिशय गरीब वर्ग आपल्या शहरामध्ये आहे त्यांच्यासाठी आपण काम करतात. त्यामुळं ते करण्याचं एक पुण्य आपल्याला या निमित्तानं लाभतं आहे. आज आपण CLC सेंटरला मान्यता देतोय. खरोखर आपल्या बचत गटांसाठी ही एक चांगली संधी आहे. बचत गटाकडून आपल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात किंवा तिथून विक्री केल्या जातील तर याचं एक दालन चांगलं या CLC सेंटरच्या माध्यमातून मिळेल. मी तर DOना याच्याही पुढे जाऊन विनंती करीन की आपण सर्व मुख्य अधिकाऱ्यांना सूचना करून या बचत गटासाठीच्या स्टॉलबरोबरच नगरपालिकेच्या काही ज्या नवीन योजना असतील किंवा काही ज्या योजना असतील त्याचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून त्या CLC सेंटरमधून केला तर या सेंटरचं महत्त्व आणखी चांगलं होईल. जास्त मी काही या ठिकाणी बोलणार नाही. माननीय आयुक्त तथा संचालक साहेब आपल्याला उपदेश करणार आहेतच. पण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व कागदपत्रांची अगदी जोखमीनं पूर्तता करून आपण जी आज मान्यता घेतोय या कार्यवाहीबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि मानतो. त्यानंतर आज सकाळपासून आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय. असं इन्व्हेस्ट म्हणजे व्हॅल्यू मॅनेजमेंट. बसा आपण व्हॅल्यू मॅनेजमेंट टीमचे जे चेअरमन आहेत त्यानंतर अहलूवाल या सरांचंही स्वागत देअरकर सर. त्यानंतर म्हणजे सिटी लाईव्हलीहूड सेंटरबाबत फार मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केले. सोनल शिवगुंडे मॅडम ऑलरेडी रत्नागिरी CLCला त्याचा अनुभव आहे आणि आजही मॅडमनी भरपूर छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या कार्यालयातील NLMचं कामकाज बघणारे धुळकुळकर साहेब, कोकण विभागाचं कामकाज बघणारे सहायुक्त जाधव साहेब, उपस्थित सर्व DAOs, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले सर्व मुख्याधिकारी, व्हॅल्यू मॅनेजमेंट टीमचे सगळे सदस्य
माझे इतर सहकारी मित्र आणि सरकारी काम आणि 6 महिने थांब याला छेद देणारं काम आजच्या एका दिवसात पूर्ण करणारे तुम्ही सर्वजण जे आज आवर्जून उपस्थित राहिला, तुम्हाला उद्देशून मी आता काही बोललो. कोकणातून आलेले सगळे तुम्ही मंडळी आहात आणि आपलं आजचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं आणि या एका उद्दिष्टासाठी गेले काही दिवसापासून तयारी राज्य पातळीवरती चालली होती, विभागीय पातळीवरती चालली होती आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्याही पातळीवरती काही पूर्वतयारी आपण केलेली आहे. जसं एखादा विक्रम करायचा असला तर त्याची अशी खूप सराव करावा लागतो, तयारी करावी लागते, मग तो विक्रम होतो. जागतिक पातळीवरचा, राष्ट्रीय पातळीवरचा असा विक्रम होतो. आज आपण इथे खरोखर विक्रमच करतो, त्याच्यापेक्षा काही कमी नाहीच आहे. कसला विक्रम आहे हा? CLCचा प्रस्ताव तयार करून सादर करणे आणि तो मंजूर होणे याचा कालावधी हा काही दिवसांमध्ये नाही, अनेक दिवसांमध्ये, 100 दिवस, 200 दिवस. व्हॅल्यू मॅनेजमेंट टीमने त्याचा अभ्यासही केला. मला आकडा नक्की आठवत नाही, पण मला वाटतं त्यांचा ॲव्हरेज आकडा 272 दिवस असा काहीतरी आहे. ज्या कामाला 272 दिवस लागण्याचा इतिहास आहे ते काम आज आपण इथे एका दिवसात पूर्ण केलं. माझ्या मते हा विक्रम आहे आणि तुम्ही सर्वजण माझ्या दृष्टीने विक्रमवीर आणि विक्रम वीरांगना आहात. आपण सगळे एकत्र आलो म्हणून हे शक्य झालं. नियोजन मात्र करावं लागलं. हे सोपं नव्हतं आणि हे सोपं नाही सुद्धा. त्याचं कारण आहे, CLC उभी करायची तर बिझनेस प्लॅन करायला पाहिजे. मग बिझनेस प्लॅन म्हणजे त्याच्यात आकडेमोड आली, नक्की काय काय कसं कसं करणार याचं नियोजन आलं. आता अनेक सरकारी उपक्रमांप्रमाणे दिखाऊ गोष्टी पटकन एका दिवसात करता येतात, तशी ही झाली असं सुद्धा कुणी म्हणेल. खरं काम आता पुढे सुरू झालं. आज आपण जे मिळवलेलं यश आहे हे सुरुवातीचं यश आहे. खरं काम पुढे काय करायचं आहे, जेव्हा आजपासून 1 वर्षाने सुद्धा तुमच्या या 29 CLC या प्रॉफिटेबल पद्धतीनं चालू आहेत असं आपल्याला दिसेल, ते खरं काम आणि तो खरा विक्रम. त्याच्यासाठीची आजचा दिवस ही पूर्वतयारी. आता प्रॉफिटेबल CLC असा शब्दप्रयोग मी वापरला म्हणजे त्याच्यासाठी किती काय काय करावं लागेल. मोठी प्रोसेस आहे, सोपं नाही आहे. आपण CLF म्हणून काम करतो आहे, ALF म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. ते तुलनेनं सोपं आहे. त्याचं कारण असं की ALF CLFचं रजिस्ट्रेशन हे मुळी सेवाभावी संस्था म्हणूनच झालेलं आहे. CLCचं रजिस्ट्रेशन आपण सेवाभावी संस्था म्हणून करणं अपेक्षित नाही, ती प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन होणं अपेक्षित. तरी आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला, जसा दोरकुळकर साहेबांनी उल्लेख केला की CLFचं रजिस्ट्रेशन हेच CLCच्या रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात यावं. हा निर्णय घेण्यामागे पहिला उद्देश असा होता की CLCच्या रजिस्ट्रेशनला जो एक त्या प्रोसेसला काळ लागायचा, त्याच्यामध्ये वेळ जायचा आणि आपल्याला माहिती आहे की वेळ जसा जसा जातो तसा उत्साह कमी कमी कमी. ते आमच्या अनुभवाला आलं, ते आमच्या निदर्शनाला आलं की CLCचं रजिस्ट्रेशन करायचं उत्साहाने सुरू केलेली गोष्ट प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन होईपर्यंत तो उत्साह कमी झालेला असायचा. आणि दुसरं असं की अशा नव्या नव्या एंटिटीज क्रिएट करून, नवी नवी रजिस्ट्रेशन्स करून वेगळं काय साधलं जाणार आहे, वेगळा असा त्याचा काय फायदा आहे. लक्षात असं आलं की तसा वेगळा फायदा फारसा नाही. सेवाभावी संस्थेच्या मेमोरँडममध्ये, घटनेमध्ये आणि चॅरिटी कमिशनरच्या परवानगीनुसार आपल्याला 15% प्रॉफिटेबल बिझनेस करता येतो. 85% उत्पन्न हे आपल्या सेवाभावी संस्थेच्या पर्पजसाठी, कारणासाठी म्हणून खर्च करायचं बंधन आहे. या मुद्द्याचा CLCच्या यशावरती काही परिणाम होईल का? माझ्या अंदाजाप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे
याचा परिणाम होणार नाही. आणि म्हणून आपण हा धाडसी निर्णय घेतला की CLFचंच रजिस्ट्रेशन CLCसाठी वापरायचं. आता आपल्या ज्या गाईडलाईन्स आहेत NULMच्या, त्याच्यामध्ये ALF आणि CLFने पण काही बिझनेस करणं अपेक्षित आहे. त्या बिझनेसमधला प्रामुख्याने बिझनेस आहे तो बचत गटांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणे. आता आपल्या CLFकडे एक 75, 80, 100 असे बचत गट असतात. बचत गटांपैकी काही बचत गट हे फक्त इंटरनल लेंडिंग करत असतील, म्हणजे फर्स्ट बँक लिंकेज झालं आणि मग बँकेकडून जो पैसा आला तो आपसात BC सारखा आपण वापरतो, असं काही गट करतो. पण NULMला एवढंच अपेक्षित आहे का? तर नाही. NULMला हे अपेक्षित आहे, पण ही पहिली पायरी म्हणून, पहिला टप्पा म्हणून, फर्स्ट स्टेप म्हणून अपेक्षित आहे. पण आपल्यापैकी काही SHGs, काही बचत गट या पहिल्या पायरीवरतीच फार रेंगाळतात, दुसऱ्या पायरीवर जाणं होत नाही. त्याची पण काही कारणं आहेत, ती पण शोधावी लागतील. पण काही बचत गट मात्र दुसऱ्या पायरीवर जातात. कुठली पायरी आहे ती पायरी आहे ती म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू करणे. म्हणजे एखादा बिझनेस, मग तो एखादी सर्व्हिस देण्याचा असेल, एखादं प्रॉडक्ट तयार करण्याचं असेल, त्याचं मार्केटिंग असेल, कदाचित एखादं ट्रेडिंग पण असेल, असा कुठला ना कुठला बिझनेस हा काही बचत गट सुरू करतो. बचत गटाने बिझनेस सुरू केला की त्यांना खरं म्हणजे नगरपालिका, ALF, CLF यांच्याकडून मदत मिळणं अपेक्षित आहे. तशी ती केली जाते, काही ठिकाणी नाही केली जाते. अनुभवास असं आलेलं आहे की ही मदत कोऑर्डिनेटेड पद्धतीनं होत नाही, कारण सगळ्या बचत गटांसाठी एक व्यासपीठ जे मार्केटिंगचं आहे आणि जे प्रॉफिट बेसवरती आहे असं व्यासपीठ उपलब्ध नाही. ते व्यासपीठ म्हणजे CLC. म्हणून CLCचं काम काय आहे? CLCला आपल्या CLFच्या अंतर्गत जे बचत गट आहे त्या ज्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करतात, एकतर जे बचत गट फक्त इंटरनल लेंडिंग करतात, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करत नाही, कुठलाच बिझनेस करतात, त्या बचत गटांना आपण हे समजावून सांगावं लागेल की तुम्ही पहिल्या पायरीवरती फार वेळ उभं राहिल्यात, आता दुसऱ्या पायरीवरती या आणि काहीतरी बिझनेस सुरू करा, हे त्यांना सांगावं लागेल. जे पहिला पायरी ओलांडून दुसऱ्या पायरीवर आलेले आहेत त्यांच्या वस्तू आणि त्यांच्या सेवा याला शहर पातळीवरती मार्केट मिळवून देण्यासाठी CLCनं काम करायचं. आता नियम तर खूपच आहेत, CLCने असं करावं, CLCने तसं करावं. ते सगळे नियम पाळून आपल्याला काय बघायचं, तर मी तुम्हाला राज्य अभियान संचालक या नात्याने स्पष्ट शब्दात एकच हिंट देऊ इच्छितो. ती म्हणजे नियम पाळूनच पण आपल्या शहरातल्या बचत गटांच्या ज्या सेवा आहेत, बचत गटांची जी प्रॉडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत, त्याला मार्केट मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं CLCने करायला पाहिजे आणि CLC करू शकते. तर नुसतं हे वाक्य बोलून होणार नाही. काय करावं लागेल? मी तर तुम्हाला जसं परीक्षेमध्ये आपण कॉपी फोडतो की नाही, तशी कॉपी फोडून टाकतो. तुम्हाला काय करावं लागेल? नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगरपालिकेचे सगळे कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर संपर्कात राहावे, DAO साहेबांच्या संपर्कात राहावे आणि नगरपालिकेला ज्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आणि सेवा लागतात त्याच्यासाठी टेंडर काढलं जातं, कोटेशन काढलं जातं आणि काही ठिकाणी दुर्दैवाने काही ठराविक लिमिटेड लोकांची ती मिराजदारी झालेली आहे, ती मोडावी लागेल. तुम्हाला हातात कुणी आणून देणार नाही. म्हणजे आता तुमचा बचत गट आहे, तुम्ही हे काम करता आहात, नगरपालिकेला ती सेवा लागते आहे, तेव्हा तुम्ही हे बक्षीस म्हणून घ्या आणि आम्हाला काम करून द्या, असं कोणी येऊन म्हणणार नाही. बाळसुद्धा रडलं तरच आई त्याला दूध पाजते. त्याच्यासाठी CLC या नात्याने, CLF या नात्याने तुम्हाला नगरपालिकेशी संपर्कात राहावं लागेल. सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही सूचना देतोच आहोत, पण नुसत्या वरिष्ठांच्या सूचनांमुळे जे कामं होतात ना ती फारशी टिकत नाही.
तुमच्याकडून जी कामं येतील आणि तुमच्या समन्वयातून जे कामं होतील टिकतील. मग मी मगा बोललो ते वाक्य खरं होईल की आज 29 CLC स्थापन झाल्या, 1 वर्षानंतर 29 CLCs प्रॉफिटेबल दिसायला पाहिजे. आम्ही जर आदेश काढला की मुख्याधिकाऱ्यांनी सर्व CLCsना प्रॉफिटेबल करून टाका, तर काय होईल? वर्षभर सगळी कामं मिळतील, पण ते टिकणार नाही. असं कुणी आणून दिलं ना आयतं, तर ते राहत नाही, ते टिकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांशी बोलून नगरपालिकेला वर्षभरात कोणकोणत्या वस्तू आणि सेवा लागतात, त्याच्यासाठी कधी टेंडर आणि कोटेशन काढलं जातं याची माहिती घ्यावी लागेल आणि ते भरावं लागेल. मग त्या टेंडर आणि कोटेशनमध्ये आम्हा बचत गटांना प्राधान्य असायला पाहिजे याचा आग्रह धरून चालणार नाही. जे कोणी कॉम्पिटिटर असतील त्यांच्याशी कॉम्पिटिशन करून आपल्याला स्पर्धा करून ते मिळवावं लागेल. अर्थातच नगरपालिकेचा पुढाकार आणि मदत यासाठी तुम्हाला नक्की मिळेल, कारण CLC स्थापन झाल्यावर नगरपालिकेनं तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं असं चालणार नाही. मदत होईल, पण होईल ती मदत होईल. तुम्हाला आधी पाऊल पुढे टाकावं लागेल, ती तुमची जबाबदारी. त्याचबरोबर आपण आता एक पोर्टलसुद्धा तयार करतो आहोत, ज्या पोर्टलवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या CLCच्या प्रॉडक्ट्स आणि वस्तू आणि सेवा याची नोंद असणार आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा ग्राहक वर्ग मिळू शकतो. आता हे बोलायला खूप छान वाटतं, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे बोललं पण गेलं आहे, पण हे प्रत्यक्षात पाहिजे तेवढं आलेलं नाही. त्याचं कारण समजून घ्या. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आमच्या वस्तू आणि सेवा पुरवू असं म्हणतो, पहिली गोष्ट त्याची क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे बचत गटाचं प्रॉडक्ट आहे म्हणून सामाजिक भावना ठेवून यांच्या वस्तू आपण विकत घ्याव्यात असं ग्राहकांना वाटणं हे सुरुवातीला काही काळ ठीक आहे, पण सर्व काळ अपेक्षित नाही आहे. क्वालिटीवर त्यांनी घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट माणसांशी कॉम्पिटिशन करून आपलं प्रॉडक्ट पुढे जायला पाहिजे, आपला प्रयत्न तो पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मार्केट कॅप्चर करण्यामध्ये ही एक मोठी अडचण येते आहे, ती म्हणजे क्वालिटीची आणि युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटीची. म्हणजे क्वालिटी असते, पण एकच वस्तू 2 जणांनी मागितली तर या वस्तूची क्वालिटी 19 आणि या वस्तूची क्वालिटी 20, असंही नाही चांगलं. याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. आपल्या वस्तू आणि सेवा याची जी काही क्वालिटी आहे ती सारखी कशी ठेवता येईल याचा विचार तुम्हाला करावा लागेल. मला असं वाटतं की CLC हे बिझनेस मॉडेलचं एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून प्रत्येक शहरात उभं राहायला पाहिजे. बचत गटांना आदर्श म्हणून तिकडे बघता आलं पाहिजे. एखाद्या बचत गटाला आपले हिशोब कसे ठेवावे, आपली रजिस्टर्स कशी ठेवावी, प्रोफेशनल सर्व्हिस कशी उपलब्ध करून घ्यावी, मार्केटिंग कसं करावं, त्याचा गायडन्स कुठून मिळणार आहे? तो काय अशा कुठल्या 1-2 दिवसाच्या ट्रेनिंगमधनं मिळतो का? माझं म्हणणं असं आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की CLCनं त्याचं प्रात्यक्षिक म्हणून उभं राहायला पाहिजे. म्हणजे ज्या बचत गटाला प्रगती करायची असेल ते CLCचं कामकाज येऊन बघतील आणि त्याप्रमाणे त्यांच्या बचत गटाचं कामकाज करतील आणि यशस्वी होतील. तर आपण असं म्हणतो म्हणजे CLCची फार मोठी जबाबदारी आपण अंगावर घेतो. आपलं कामकाज व्यवस्थित असायला पाहिजे, हिशोब चोख असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा आणि टापटीपणा असायला पाहिजे. म्हणजे सरकारी योजना आहे आणि काहीतरी अनुदान या नावाने मिळतं आणि आज साहेबांनी इथं बोलवलं कोकण भवनमध्ये, आज अर्ज केला म्हणून आपल्याला आता याच्या वाट्याचे जे अनुदान असतं ते मिळून जाईल, पुढे कशाचा काय संबंध आहे, असा विचार जर तुमच्यापैकी कुणाच्या मनात असला तर तो काढून टाका. या विचाराने काम करणाऱ्याला आमच्या NULMमध्ये स्थान देण्याची आमची इच्छा नाही. ज्याला खरोखर काम करायचं, चांगलं काम करायचं, बचत गटातल्या महिलांना काहीतरी उत्पन्न मिळवून द्यायचं आणि CLC हा त्यासाठीच्या बिझनेसचं एक मॉडेल म्हणून उभं करायचं आहे
त्यांच्यासाठी हे वर्कशॉप आहे. नाही तर सरकारी योजनांकडे या पद्धतीनं पाहणारे लोक काही कमी नाहीत की मिळणारं अनुदान घ्या, खिशात टाका, नंतर काय कुणी विचारत नाही, विचारलं तरी काहीतरी सांगता येतं. हे चालणार नाही. म्हणून मी आत्ता सगळ्यांच्या साक्षीनं हे पण सांगतो की वर्षभरानंतर तुमच्यापैकी ज्या CLCs प्रॉफिटेबल सोडा पण ब्रेक इव्हन पॉईंटला सुद्धा पोहोचणार नाहीत, अशा CLCचा आम्ही रिव्ह्यू घेऊ. कोणत्या कारणामुळे ब्रेक इव्हन पॉईंट आलेला नाही, कोणत्या कारणामुळे झालेली इन्व्हेस्टमेंट निघू शकलेली नाही, शासन एवढी मदत करतं, यंत्रणा तुमच्याबरोबर आहे, तरी यश मिळत नाही, म्हणजे कुठेतरी खोट आहे. आणि ही खोट कुठे आहे ही आम्ही शोधून काढू. आणि आमच्या जर असं लक्षात आलं की हा दृष्टिकोन होता की या नावाने मिळणारं अनुदान फक्त खायचं, तर अशा लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने ज्या काही शिस्तभंगाच्या कारवाया असतील त्या आम्हाला नाईलाजाने कराव्या लागतील, आम्ही त्या करू. त्यामुळे आपण सर्वजण हे नीट समजून असा की आज तुम्ही जे यश संपादन केलेलं आहे ते फक्त रजिस्ट्रेशनचं. कामाला तर आजपासून सुरुवात आहे आणि वर्षभरानंतर त्या कामाची परीक्षा. एकच मुद्दा सांगतो आणखी, तो म्हणजे CLCद्वारे तुम्हाला नव्या नव्या प्रकारचे बिझनेस हाती घेते. हे बिझनेस हाती घेण्यासाठी ते शोधावे लागते. आमच्या अनुभवातून असं दिसलेलं आहे, बिझनेस कोणता यशस्वी होतो, सप्लाय ड्रिव्हन बिझनेस तेवढासा यशस्वी होत नाही, डिमांड ड्रिव्हन बिझनेस यशस्वी. म्हणजे असं की मला अमुक एक करता येतं म्हणून मी ते विकायला ठेवलेलं आहे, त्याला गिऱ्हाईक येईलच असं नाही. पण ग्राहकांना जे हवं आहे ते मी बनवणार आणि ते विकायला ठेवणार, ते आपोआप विकलं जाणार, प्रॉफिट होणारच ना. त्यामुळं तुम्हाला CLCला डोळे उघडे ठेवून आपल्या शहरामध्ये कशा कशाची डिमांड आहे, कुठल्या प्रॉडक्टची डिमांड आहे, कुठल्या सर्व्हिसची डिमांड आहे, सतत जागं राहून रोजच्या रोज त्याच्यामध्ये कदाचित तुमच्या यादीत भर पडेल. म्हणजे तुम्ही आता बसून एक 10ची यादी केली, कदाचित उद्या आणखी काही सुचेल, आणखी 2 मुद्दे त्याच्यात ॲड होतील, परवा आणखी 10 मुद्दे ॲड होतील, एखाद्या दिवशी एकही ॲड नाही होणार. पण सतत तुम्हाला विचार चालू ठेवावा आणि अशी एक यादी आपण प्रत्येकाने ठेवावी, CLCनं ठेवावी आणि ज्याला डिमांड आहे अशा गोष्टी, अशा वस्तू, अशा सेवा या CLCनं द्याव्यात. मग प्रॉफिटेबल कसं होत नाही, नक्की हो. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा जो एक अभिनव प्रयोग करतो आहोत त्याचा आजचा पहिला दिवस आहे. पुढच्या 6 दिवसांमध्ये मध्ये काही 1-2 दिवसाचा गॅप आहे, 6 दिवसांमध्ये आपल्या 6 डिव्हिजन्समध्ये CLC स्थापन होणार आहे. आकडेवारी सांगितली दोरकुळकर साहेबांनी, 259 शहरांपैकी गेल्या 7 वर्षात 44 CLCs तयार झाल्या आणि आता या 6 दिवसात आणखी किती होणार आहे, मलाच तो आकडा अविश्वसनीय वाटतो. म्हणजे 7 वर्षात 44 आणि 6 दिवसात 215. हे फारच मोठं यश आहे. तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात, पण ते अभिनंदन मला रिझर्वड ठेवावं लागेल. हे अभिनंदन मी 1 वर्षानंतर करेन, कारण आत्ता अभिनंदन केलं आणि वर्षानंतर यातल्या काही CLCs या ढासळलेल्या दिसल्या तर आमच्या टीमने सगळी जी मेहनत केली आहे ना, आम्हाला खूप वाईट वाटेल. आणि त्याच्यातून या मुवमेंटचा तोटा, ही चळवळ आहे, ही महिला सक्षमीकरणाची चळवळ आहे. आपल्याकडे असं झालं आहे की काही ठराविक शब्द इतके गुळगुळीत झाले की त्याचा खरा अर्थ समजेनासा झाला. तसा एक शब्द आहे महिला सक्षमीकरण. तो शब्द म्हटला तर त्याचा अर्थ पोहोचतच नाही आपल्यापर्यंत. काय अर्थ आहे त्याचा? आपली CLC अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणं हा महिला सक्षमीकरणाचा अर्थ आहे असं तात्पुरतं गृहीत धरा आणि त्याप्रमाणे काम करा. आजचा कार्यक्रम खूपच चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि या भरगच्च सभागृहात आपण सर्वजण दिवसभर आजचा हा उपक्रम फार चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. मला आनंद आहे. कोकण विभागाने पहिला नंबर लावलेला आहे आणि कोकण विभागाचं उदाहरण इतर विभागांपुढे आम्ही ठेवत आहोत. आम्ही हे सांगणार, 29 प्रस्ताव आले, 29 प्रस्तावांची स्क्रुटिनी झाली
आणि सर्वच्या सर्व प्रस्ताव मान्य होऊन 29 प्रस्तावांना मान्यता मिळाली. हा जो 100% यशाचा आलेख आहे, हा प्रत्येक डिव्हिजनमध्ये करण्यासाठी अशीच टीम प्रत्येक डिव्हिजनमध्ये काम करते. त्या सर्व लोकांच्या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत. आपणा सर्वांचं 1 वर्ष आधी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो आणि आपली रजा देतो. माननीय आयुक्त तथा संचालक साहेब यांच्या आदेशान्वये माननीय विभागीय आयुक्त येथील आपले प्रादेशिक उपसंचालक श्री जाधव साहेब व इतर सर्व जिल्हा सह आयुक्त तसेच इथल्या टीमने जसं तुमचे प्रकल्प समूह संघटक किंवा आपण CLFचे अध्यक्ष वगैरे यांच्या सर्वांचे इथं आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इथल्या सर्व टीमचे आणि जाधव साहेबांनी जेवणाची व्यवस्था व इतर सर्व व्यवस्था तुमची व्यवस्थित केली आहे. तो हॉल थोडासा आपल्याला छोटा भेटला तरी पण मी या सर्वाबद्दल सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष साहेब यांच्या कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर करतो.